आज तर त्या बिस्किटाच्या नादात माकडाने चांगलाच मला वाकडा तिकडा करून हाणला असता बाबा. आज तर पहाटे चाललो होतं भीमाशंकरचं दर्शन करा, म्हणलं सर्दी झाली तरी चालेल पण गर्दीच्या आधी पोहोचलं पाय बाबा. आणि जाता जाता तर मोर दिसला आणि तिकडे 2 बिबट्या दिसले, ते बुलेटच्या आवाजाने पळून गेलं. येते बोकाडी, अरे यांच्या हातात मोबाईल द्यावा का नाही, बसले स्वतःच्या व्हिडिओ काढीत. अरे बाप, काय शुभ नजारा आहे. म्हणलं आलो का आपण दुसऱ्या देशात. अगं बाया म्हणलं देवा, सूर्यावरती नाही तर मग आम्ही इथंच मरती. मग जस काय सूर्यदादा वरती आल्यात, मग काय डांगडांग नागडांग येऊ. अय बाबा म्हणलं पुढे बघ ना, जाशील खाली डायरेक्ट. तुम्ही काय पण म्हणा, पण गोडाचे राहू ना, टाकडाक डांगडांग नागडांग. काय ती फिलिंग आहे राव गोड्याची, जन्नतच डायरेक्ट. आणि मला वाटलं लवकर आलंय म्हणलं नसन गर्दी, पण मोकार गर्दी आणि त्याच्यात मोकार थंडी. म्हणलं झालं वाटुळ. पण उन्हात आल्यावर लय गोड वाटायचं राव. म्हणलं ऊन जावाच नाही. येते याचं काय मध्ये अरे दडकशीन, रस्ता चुकला काय. अरे डोगेश बावणीचे सगळे घाबरून टाकले बाबा. दर्शन म्हणलं 1 तासात होईल आणि इकडे आम्हाला मोकार तोवर भुका लागलेल्या. म्हणलं कुणाल भाऊंचा वडापाव दिसला. म्हणलं कुणाल भाऊ घ्या की लवकर तळून पडा वडापाव. माकाड कोणतरी दिलेलं बिस्किट खात होतं. बाऊला म्हणलं अरे मागू काय याच्याकडून, देईन एखादं बिस्किट आपल्याला नाही का. म्हणलं हा देईन ना, एका झापडीत खाली पाडीन, दुसरी लागूच देणार नाही. बाऊला म्हणलं निवांत होऊ द्या, काय टेन्शन नाही. टेन्शन तर खरं आम्हाला आहे, 3 तास झालं लाईनीत पण दर्शन काय व्हाय ना. आलो बाबा जवळ एकदाच, चला. अरे म्हणलं मुख दर्शन तर लय वेळा झालंय, आता तर प्रॉपर दर्शन झाल्याशिवाय आपल्याला काही जायचंच नाही. इथून किती का टाइम लागाना. इथंच आमचा बराच टाइम गेला. आम्हाला ओझरला जायचं होतं. म्हणलं आता ह्याच गणपतीचं दर्शन करा चला घरी. पोटाचं थोड्या वेळ सांत्वन करायला आपल्या बुट्टीने इकडे काय घेऊन टाकल्या. म्हणलं चला. आणि एवढ्या वेळ उभं राहून पाय एवढे वरडत होते ना, बाबा म्हणलं थांबा जरा बाबा. आणि त्याच्यानंतर झाडाखाली पुढे जाऊन थांबून 1 नंबर असं आम्ही जेवण केलं. म्हणलं 1च नंबर झालाय कार्यक्रम नाही का. चलो घर को.